आजकाल आपण समाजात वावरत असताना असं बघतो की आपल्या आजूबाजूला असे खूप लोक असतात जे स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात. त्यांना काय वाटतं की लोकांच्या डोळ्यात आलो, लोकांच्या नजरेत आलो म्हणजे आपण खूप मोठे झालो, आपलं महत्त्व खूप वाढलंय. पण खरं मोठं होणं म्हणजे शांत राहून प्रभावी राहणं, दुसऱ्याला पाडून नाही तर स्वतःला उंच नेऊन ओळख निर्माण करणं म्हणजे मोठं होणं आहे. स्वतःची ओळख स्वतःच्या कार्याने निर्माण करणं म्हणजे मोठं होणं आहे. लोक तुम्हाला काय होतं की लोक तुम्हाला चुकीचं बोलतात, आडून टोचून बोलतात. कारण तुम्ही मोठे झालेले असता, तुमच्या कर्तृत्वाने तुम्ही मोठे झालेले असतात. तुम्ही जे काम करता ते लोकांच्या नजरेत आलेलं असतं. तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचा मनमिळावू स्वभाव हा लोकांच्या नजरेत आलेला असतो आणि त्यामुळे तुम्हाला एक प्रसिद्धी मिळालेली असते, एक वलय तुमच्याभोवती निर्माण झालेलं असतं. तुमच्या पश्चात पण तुमच्याबद्दल चांगले उद्गार काढले जातात. त्यामुळे काय होतं की ह्या जे चुकीच्या मार्गाचा अवलंब करणारे लोक आहेत ते तुम्हाला अडवायचा प्रयत्न करतात. पण लक्षात ठेवा, ते तुमचं मन चाचपडत असतात. ते तुमची ताकद जोखत असतात. त्यांना बघायचं असतं की तुम्ही कधी हरू शकता, कुठल्या मार्गाने तुम्हाला हरवता येतं हे ते बघत असतात. त्यांना काहीच उत्तर देऊ नका. अजिबात त्यांना म्हणजे प्रत्युत्तर द्यायची किंवा काहीच बोलायची गरज नाही. फक्त तुमचं काम बोलू द्या. तुम्ही जे काही करताय ते फक्त तुमचं काम मात्र तुम्ही निढळपणे चालू ठेवा. कारण जेव्हा तुमचं यश आवाज करतं तेव्हा त्यांची कुजबूज थांबते आणि ते आपोआप शांत होतात. नेहमी लक्षात ठेवा, योग्य मार्गावर चाललात की तुमच्या मागे कुजबूजही होणारच. त्यामुळे ज्या वेळेला आपल्या पश्चात आपल्याबद्दल कुजबूज सुरू झाली आहे असं तुमच्या लक्षात आलं की तुम्ही शांत व्हा आणि लक्षात ठेवा की तुम्ही अगदी योग्य मार्गावर चालत आहात. मग काय होतं की हेच लोक, तुमच्या मागे कुजबूज करणारे लोक, एक दिवस तुमची प्रेरणा घेऊन तुमच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करतात. हेच आहे तुमच्या यशाचं रहस्य आणि यशाची पोचपावती. काय खरं आहे ना? पटलं ना माझं म्हणणं?